न्यायालयाची भूमिका मला कळली नाही, कारण जर तुम्हाला हे माहिती आहे की त्यांनी भ्रष्टाचार केला हे सिद्ध झाल्यानंतर फक्त निवडणुका लागतील म्हणून त्यांना संरक्षण देणं हे कितपत योग्य आहे ती न्यायालयीन व्यवस्थेला माहिती. पण मला स्वतःला आश्चर्य वाटतं की तुम्ही किंवा या देशातील सरकार किंवा अगदी महाराष्ट्रात सुनील केदारांबद्दल झालं होतं, ताबडतोब राजीनामा द्यावा लागला होता. मग निदान मंत्रिपदाचा पण राजीनामा देत नाहीत ना. माननीय न्यायालयानं निदान एवढं तरी केलं पाहिजे की त्यांनी मंत्रिपदावर राहून त्याचा उपभोग घेणं जे सुरू आहे आणि मग आणखी त्याचा गैरवापर करून आणखीन दबाव यंत्रणांवर दबाव येणार आहे त्याबद्दलही न्यायालय स्पष्ट बोललं नाही. म्हणून फक्त निवडणूक लागेल काय फरक पडणार आहे, यांना फरक नाही पडत बरं का. त्या निवडणूक आयोगालाही फरक पडत नाही आणि राज्य सरकारला आणि केंद्र सरकारलाही फरक पडत नाही. तुम्ही भ्रष्टाचार करा, दुराचार करा, अनाचार करा, आमच्याबरोबर राहा, तुम्हाला सगळ्यांना क्लीन शीट मिळेल असं भाजपचा एक नवीन मंत्र आहे आणि यालाच म्हणतात पार्टी विथ डिफरन्स. ही पार्टी विथ डिफरन्स आहे. म्हणून न्यायव्यवस्थेनं अधिक कडकपणे पाहिलं पाहिजे की गेल्या कित्येक वर्षात अनेक भ्रष्टाचारांचे आरोप होत आहेत. दस्तूर खुद्द देशाचे पंतप्रधान आरोप करतात आणि कालांतराने त्यांना क्लीन चिट मिळते. तेव्हा आरोप करणारे खरे की क्लीन चिट देणारे खरे याचा विचार करावा लागेल. सरकार येईल असे काही प्लॅनिंग जे प्रजामध्ये इथे सुरू असताना पाहायला मिळते. विशेषतः भाजपला सत्तेबाहेर घेण्यासाठी इतर सर्व पक्षांची मोठ आहे ती महाविकासाकडे बांधण्याचा प्रयत्न नाही, असं मला तरी काही वाटत नाही किंवा घडतंय असं कुठे चित्र दिसत नाही. कदाचित ज्यांना सत्तेवर त्या एकत्र राहून युतीत राहून सुद्धा बसता आलं नाही किंवा बसले तरी कारभार करता येत नाहीये, चारी बाजूने छेपलं जातंय, हे लक्षात आल्यामुळे कदाचित हा विचार त्यांच्याकडे सुचला असेल तर मला कल्पना नाही. पण या विचाराबद्दल आमच्याकडे अशी कोणती बातमी किंवा कोणता विचार झालाय असं मला वाटत नाही. असं कोण म्हणाल? मला असं वाटतं की कोण ऑफर देणार आहेत ज्यांना स्वतःला पालकमंत्री केलं नाही. एवढं नाही लक्षात का आपल्याला? कुंभमेळ्यावर त्यांना पालकमंत्री केलं नाही, त्यांचं दुःख कळलं का तुम्हाला? ते पालकमंत्री होते, तिथे गिरीश महाजनांना केलं नाशिकला पालकमंत्री. मग ही सगळे दुःख आहेत. आता त्यांना कळायला लागलंय. हे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब सतत सांगत होते यांचा हेतू वेगळा आहे, यांना शिवसेना पक्ष खतम करण्यासाठी काय काय करता येईल ते प्रयत्न केलेत. तुम्ही लाचार झालात आणि म्हणून तुम्ही जे केलं कृत्य ते इतकं हिणकस आहे की या तुमच्या संबंध आयुष्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय कारकिर्दीला काळीमा लावणारं कृत्य तुम्ही केलं. त्यामुळे अशा गोष्टी बोलतोय कोण याला पण महत्व आहे. तुमची क्रेडिबिलिटी काय आहे, तुम्ही कोण बोलताय हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. तरी पण मी सांगतो ना तुम्हाला, आम्हाला असं वाटत नाही की ज्या पद्धतीनं राज्यकारभार सुरू आहे तो पाहिल्यानंतर तुमचा एवढा मोठा आकडा आहे, कारभार करून दाखवा ना. एक लक्षात घेतलं पाहिजे, उभ्या महाराष्ट्राला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या राज्य सरकारचा अर्थसंकल्प गेल्या वर्षी 675 कोटी रुपयाच्या तोट्यात होता, यंदा तो तोटा 45,000 कोटी रुपयाचा झाला. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला या आकड्यांनी कळणार नाही, पण एक गोष्ट लक्षात येईल की सरकार कर्जबाजारी झालं, कर्जात बुडतंय, कुठल्याही योजना राबवता येणार नाही, इतकी वाईट परिस्थिती महाराष्ट्र सरकारची आहे. कुठे 675 कोटी, कुठे 45,000 कोटी रुपये, एवढा जर तोटा झाला असेल तो भरून काढणार कुठे? फक्त सत्तेसाठी बहिणींना गंडवलं, त्यातल्या आता बहिणींना घरी पाठवलं, त्यांना रद्द करून टाकलं. आमच्या बहिणी पण बिचाऱ्या भोळ्या, भाव कुठल्या कॅटेगरीचा तिने बघितलाच नाही. शब्दाला जागणारे भाऊ त्यांच्यात आहेत का आता? त्यामुळे शब्दाला न जागणाऱ्या माणसांवर विश्वास ठेवून तुम्ही वागलात, त्याचे परिणाम तुम्हाला सोडा पण महाराष्ट्राला भोगावे लागत आहेत. काय नाही ऐकलं नाही मी, इकडे बघत
नाही कल्पना कुठे कधी जाणार होते. ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री मला माहिती नाही ते जाणार होते की नाही, पण त्यांचं एक गोष्ट मला माहिती आहे, कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिकेच्या निवडणूक यांच्यावर बसता येणार नाही असं त्यांचं वाक्य आहे. यांच्या मांडीला मांडी लावून मी बसू शकत नाही, माझा राजीनामा घ्या असं ते म्हणाले होते. पण ते कुठे जाणार असं म्हणाले नव्हते. ते गेले कुठे हे जगाला कळलेले आता. म्हणजे त्यांच्या बसणार नाही म्हणता त्यांच्याच मांडीवर जाऊन ते पुढे बसले. बिहार विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे, तर तुम्ही जेडीयू एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं माहिती जी आहे ती समोर येते आहे. त्यामुळे एनडीए जे आहे ते अल्पमतात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठेतरी सत्तांतर दोलनामय परिस्थिती केंद्रात देखील आहे, त्याचा परिणाम महाराष्ट्रात देखील सत्ता भरण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे केंद्रातलं काँग्रेस सरकारचे काँग्रेसचे नेते ते जर पडद्यामागून होऊ शकतं. केंद्रामध्ये आजही भारतीय जनता पार्टीचं सरकार नाही हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. त्या सरकारला चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांचे टेकू लागलेले आहेत. या टेकूंनी टेकू आपला जरा दूर केला तर केंद्रातलं सरकार टिकणार नाही, हे सत्य आहे. फक्त ते कधी करतील आणि किंवा करणार नाहीत याबद्दलची शाश्वती दोन्ही नेत्यांबद्दलची देता येणार नाही. आत्ता बिहारच्या विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेत, त्यामुळे बिहारमध्ये अस्वस्थता आहेच. पण तरीसुद्धा आज यावर निश्चित भाष्य करता येईल असं दिसत नाही. कारण नितीश बाबूंचा आत्ताचा कारभार किंवा भारतीय जनता पार्टीला अभिप्रेत असलेला कारभार याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या वाटाघाटीमध्ये घाटा झाला तर मात्र गडबड होईल. वाटा मिळाला तर कदाचित आता त्यांचं म्हणणं आहे की उद्याचा मुख्यमंत्री नितीश कुमारच होतील असं जाहीर करा. भारतीय जनता पार्टी ते करेल असं मला वाटत नाही. तिथूनच खरी ठिणगी पडणार आहे. मग पुढे बघू. औरंगजेबाच्या होळीवरून सध्या राजकारण सुरू आहे. नरेश म्हस्के म्हटले होते की औरंगजेबाची कबर उडून काढली पाहिजे, हे प्रतीक तिथे राहता कामा नये. पण काही जणांचं म्हणणं आहे की शिवाजी महाराजांचं शौर्य जर दाखवायचं असेल तर ती कबर राहणं तिथे महत्वाचं आहे. तुमचं काय एकंदरीत यावर? मला वाटतं यावर हे असले भाष्य करणं आहे ना, हे सोडा पहिलं. औरंगजेब क्रूर कर्मा होता हे स्पष्ट आहे, स्वच्छ आहे, त्याच्याबद्दल बोलण्याची गरज नाही. परंतु छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात त्याला इथंच गाडून घ्यावं लागलं, हे कुठे गाडून घ्यावं लागलं दाखवणं तर गरजेचं आहे. नाही तर ते तुम्ही काढूनच टाकता. औरंगजेब कुठे गाडला गेला माहिती नाही, तो या महाराष्ट्रातच गाडला गेला, हे आवश्यक आहे. फक्त त्याचं ग्लॅमरायझेशन करण्याचा जो प्रयत्न होतो तो अतिशय निषेधार्ह आहे. एका क्रूर कर्म्याला इथंच गाडलं महाराष्ट्रानं, ते दिसणं आवश्यक आहे. हा विश्व हिंदू परिषदेने आज मागणी केलेली आहे कबर हटवायची. कोणी? मागणी केली आहे. बरोबर आहे ना, माझं काय म्हटलं, मी आता काय म्हणालो. मला वाटतं वेगळं बजरंग दल सोडा काहीतरी मध्ये जागे होतात, झोपतात, तरी डोळे वटारले का हल्ली बेळात जातात. सगळे आहेत कुठे ते सगळे जण बेळात जातात. ते प्रश्न असा आहे की शेवटी इतिहास तुम्ही पुसणार आहात का? तो दिसला पाहिजे, नव्या पिढीला कळला पाहिजे. आणि तो कळायचा असेल तर औरंगजेबाचं थडगं दाखवलंच पाहिजे ना. ते थडगं बुजवलं तर तू कळणार कुठे औरंगजेब इथे गाडला गेला की नाही. ते तो इतिहास दिसलाच पाहिजे. मागील 2 वर्षात आत्महत्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आज देखील नाशिक आणि बीडमध्ये आत्महत्या समोर आलेली आहे. बीडमध्ये शिक्षकाने आत्महत्या केली तर नाशिकमध्ये शेतकऱ्याने आत्महत्या केली. 2 वर्षाची आकडेवारी दिवसाला 8 आत्महत्या होत आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या आज बघा तुम्ही, कैलास नागरे, जालना, खरंच भयानक आहे अक्षरशः. म्हणजे इतकं वाईट आहे की आमच्या महाराष्ट्रात, खरं तर महाराष्ट्राची म्हणजे रसातळाला गेल्यात जमा आहे महाराष्ट्र आता. बिहारसारखं वाटायला लागलं आता. एक दिवस असा येत नाही, कुठलंही वर्तमानपत्र उघडा किंवा तुमच्या चॅनल लावा तर पहिली दुःखद बातमी कळते किंवा जिव्हारी लागणारी बातमी असत असते. इतका उपमर्द कायद्याचा, इतकं क्रूरपणं वागणं जे बीडमध्ये घडलंय ते पुन्हा दुसऱ्या प्रकरणात आता बीडच्या खोक्या निघालाय. तो बोक्या झाला, आका झाला, खोका झाला. आता काल जालन्यात एकाला भयानक मारहाण करून घेऊन जात होते. गुजरातमध्ये त्यांनी ते काय प्रकरण केलं
गाडी बुडवली, पुन्हा एक राऊंड मारून तो जे काय बेभान होऊन बोलवलं, हे सगळं पाहिल्यानंतर आपण कुठं चाललोय? ते गुजरात राहू द्या, महाराष्ट्र कुठं चाललंय? राहू द्या म्हणजे ते काय वाईट आहे, ते चांगल्या अशातला भाग नाही आहे, पण माझा महाराष्ट्र कायदा छत्रपती शिवरायांचं नाव घेतो आम्ही संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो, आम्ही शाहू फुलेंचं नाव घेतो. त्या महाराष्ट्रात महिलांचं इतक्या वाईट पद्धतीनं अत्याचार रोज होत आहेत. म्हणजे रोज असं बघायला लागतं की वृद्धानं छोट्या मुलीवर बलात्कार केला. हे काय कसलं प्रकरण आहे? संस्कृतीहीन महाराष्ट्र. आम्ही संतांची, मतिमंतांची, कीर्तिवंतांची भूमी सांगतो, शूरावीरांची भूमी सांगतो. त्या भूमीमध्ये आमचे संत होऊन गेले. त्या भूमीमध्ये हे जे घडतंय ते या महाराष्ट्र सरकारचे अजूनही डोळे उघडत नाहीत. त्यांना फक्त राजकारण आणि सत्ता याच्या पलीकडे दुसरं काही सुचत नाही, काहीच सुचत नाही दुसरं. म्हणून कोकाटेसारखी प्रकरणं घेतल्या तर होत नाही, धनंजय मुंडेसारखी राजीनामा पटकन देत नाहीत. म्हणजे जनाची नाही मनाची लाजही राहिली नाही आणि बुजही राहिली नाही. म्हणून हे घडतंय ते महाराष्ट्राला काळिमा पासणार आहे. मतदारांनी विचार केला पाहिजे आम्ही कुणाला निवडून दिलं. मतदारांनी सुद्धा विचार केला पाहिजे बरं. खास करून बहिणीला विचारायचं, तुझा भाऊ दुराचारी असेल तर त्याचं नाव घेऊन तू गौरवाने फिरशील का ग? नाही ना फिरता येणार. अशी दुराचारी लोकांच्या हातात आपण कारभार देतो आणि तरी सुद्धा आम्हाला कशाचाही स्पर्श होत नाही. मरणारा नुसता देशमुख नाही आहे, त्याच्या पत्नीचा विचार करा, त्याच्या मुलीचा विचार करा. तिथेही तिचा जो प्रभाव, त्याचा प्रभाव त्या कुटुंबावर, त्याची आई, ह्या सगळ्यांवर जो प्रभाव पडला तो महाराष्ट्रावर पडला पाहिजे. महाराष्ट्राला वेदना झाल्या पाहिजेत. आम्ही वेदनाहीन झालोत का, संवेदनाहीन झालोत का, याचा विचार महाराष्ट्राने केला पाहिजे. संजय पत्रकार परिषद घेतली. हा? संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं पुन्हा एकदा की 2019ला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होत होते, मात्र त्यांना आपण संजय राऊत हे काही आमदारांचा गट तयार करून स्वतः मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न करत असल्याचं कधीच नाही हो. ह्यांना नाही. खरं सांगू तुमच्या माध्यमांचा फार गैरवापर होतोय आता सध्या. आम्ही म्हणजे त्याच्यात मी असं म्हणणार नाही, सत्य बोलणाऱ्याचं बातमी फार वेळ दाखवली जाणार नाही. असं काहीतरी पुढी सोडलेली बातमी 50 वेळा दाखवणार आणि तो भ्रम निर्माण करणार. इतकं स्वस्त आहोत का आम्ही त्या सत्तेसाठी तडपडणारे लोक नाहीत रे बाबा. संजय राऊत साहेब जेलमध्ये जाऊन आले, परवा नाही केली. अरविंद सावंतांनी राजीनामा दिला, परवा नाही केली. आजही आम्ही तिथेच आहोत मातोश्री, तोच आमचा रायगड आहे. निष्ठा ज्या गोष्टी आहेत ना या समजायला फार वेळ लागेल. म्हणून अशा काहीतरी पुढ्या सोडायच्या, कधी राऊत साहेबांचं नाव घ्यायचं, दुसऱ्या राऊतांचं नाव घ्यायचं कोणाचं, आणि लोकांना भ्रमित करत राहायचं. त्यात माध्यमांचा गैरवापर करायचा. हा जो गैरवापर आहे ना, हा तुम्ही सत्य आलं पाहिजे मागते. म्हणून मला वंदनीय शिवसेना प्रमुखांचं वाक्य आठवतं, फार म्हणाले सांगायचे ते, न्यूज इज सेक्रेट, कॉमेंट्स फ्री. बातमी पवित्र आहे, ती तशी आहे तशी दाखवा. कॉमेंट तुम्हाला अधिकार आहे काय करायचं तो करा, पण बातमीमध्ये मी कसा येतो, तो मी येतो म्हणून गडबड होते सगळी. सर, बीडमध्ये काल धुळवड झाली, त्यामध्ये जे पोलीस अधिकारी जे निलंबित होते, जे ट्रान्सफर करण्यात आली, ते न्यायाधीशांबरोबर धुळवड करताना दिसून आले. तसा व्हिडिओही दिसून येतोय. मी बोललो ना, महाराष्ट्राचं अधपतन कुठल्या थराला गेलंय बघा. भाजीपाले नाव आहे त्यांचं, दुर्दैव आहे. आधी पण एकूणच या ते भाजीपाला असाच उडून गेला. ते भाजीपाले निलंबित पोलिसांबरोबर धुळवड साजरी करतात. त्यांच्या समोरच ती केस चालणार आहे डिस्ट्रिक्ट कोर्टात. काय कुठे राहिलं सांगा. आम्ही जेव्हा चंद्रचूडांबद्दल बोलतो तेव्हा काय कोणाला तरी भूषण वाटत असेल, ते पळाले. ते रामशास्त्री प्रभूंचं नाव आजही महाराष्ट्र घेतो. पळून गेले ते बरं का, न्याय न देता. तरी त्या न्यायाला चूड लावलेली आहे. ते आमचे भूषण आयुष्यात होऊ शकत नाही, लक्षात घ्या. अशी माणसं आहेत ती. हा भाजीपाला आहे ना, तो भाजीपाला जरा वरच्या लेवलचा भाजीपाला, बाकी काही नाही. ते त्यातलेच आहेत, तेही त्यातलेच. त्यांना हिंमत झाली नाही न्याय द्यायची, न्याय न देता पळाले. ताशेरे केवढे झाडले त्यांनी, त्यांचे ताशेरे बघा, मग कळेल. शिवसेनेच्या बाबतीतल्या केसमध्ये 2.5 वर्षात त्याला न्याय देता आला नाही, टाइमपास केला त्यांनी. पळालेली माणसं आमची भूषण होऊ शकतात, कोणाची होतात त्याची होऊ दे. सर, याच प्रकरणामध्ये
100% बरोबर आहे. 100% त्यांच्या मताशी मी 100% सहमत आहे. ते भाजीपाल्याला घरी पाठवा. कसले आहे ते न्याय व्यवस्थेबद्दल धाक असा वाटायचा. आम्ही असं वाटायचं बापरे न्यायाधीशांबद्दल कसं बोलावं आपण. न्याय देतात, हे न्याय देतात. हे तर रोज त्या आमच्या संविधानाची धज्जी कोण पहिली उडवत असेल तर त्या न्यायालय उडवते. काही न्यायाधीश म्हणजे आजही मी सांगू शकतो इंदिरा गांधीजींना त्याही तितक्याच करारी आणि मोठ्या होत्या. अलाहाबाद हायकोर्टाने त्यांचं रद्द करून टाकली निवडणूक. खाडकन हायकोर्ट इथं सुप्रीम कोर्ट जीव घेऊन पळते. काय दरार आहे सांगा. म्हणजे सर्व संस्थांचा गैरवापर. ते इलेक्शन कमिशनर आता जे झालेत ते पूर्वी कोण होते हे पण जरा लोकांना कळू दे ना. कुणाच्या खात्यात कुणाकडे काम करत होते. मागचे ललित त्यांनी ह्यापूर्वी कोणाची वकिली केली होती. तेही सरन्यायाधीश झाले बरं का थोडे दिवसासाठी. ते कोणाची वकिली करत होते. सरन्यायाधीशांना ज्याच्याबद्दल केस चालू आहे कोर्टात त्या मुख्यमंत्र्याला सरन्यायाधीश ताजबाजी भेटतात. कशी राहील न्यायाची व्यवस्था. आरती पेटली ना गणपतीची तिथंच चूड लागली खरी. पण या संदर्भात ज्युडिशियलची काही कोऑर्डिनेशन शिवसेना ठाकरे गटातर्फे केलं जाईल का किंवा न्यायाधीशांची बदली केली जाईल या संदर्भात. मला असं वाटतं आम्ही आग्रह करणं त्यांची बदली झाली पाहिजे. मस्साजोगमध्ये झालेल्या प्रकरणात देशमुखांच्या कुटुंबाला न्याय बिचारा तो गेला. कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आता तो न्याय मिळायचा असेल तर असले हे जे काय आहे ना अख्खं बीड म्हणजे असं कधी कधी वाटतं जसं मणिपूर केंद्रशासित करायला हवं होतं. त्याला 2.5 वर्ष गेली. 2 वर्ष खाल्ली त्यांनी. दुसरं कोणाचं राज्य असतं तर तिथं सुद्धा देशाच्या संस्कृतीची विटंबना झाली. हिंदुस्थानच्या संस्कृतीची विटंबना मणिपूरमध्ये झाली. देशाच्या पंतप्रधान अजूनही बरं काढलं नाही बरं का. युक्रेनचं युद्ध मिटवायला ते मार्गदर्शन करतात आणि स्वतःच्या घर जळते ते बघायला पहिलं मणिपुरात. आणि एवढं करून पुन्हा तिथं आगडो मुसळलेला आहे परत. आता हे कशाचं होतं काय बघा. म्हणून देश कुठे नेऊन ठेवलाय त्यांचा डायलॉग होता ना कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र तसा आता कुठे नेऊन ठेवलाय देश असाही प्रश्न निर्माण होतोय. शरद पवारांनी देखील चिंता व्यक्त केलेली आहे. ते म्हणतात की विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्हे आहेत त्यामध्ये परिस्थिती भयानक आहे आणि यामध्ये या जिल्ह्यांमध्ये विशेषतः सत्तेचा गैरवापर होतोय असं शरद पवार म्हणतात. प्रचंड अनुभव संपन्न असं राजकारणात आणि समाजकारणातलं व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार साहेब. आणि जे तुम्ही आत्ता मराठवाड्यातलं जे काही प्रकरण आहे ते पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जिल्ह्यांमध्ये असे सगळे कुसम्राट तयार झालेले आहेत आणि ते कारभार करतात. ते न्यायालयानं मार्गदर्शन करणार जिल्ह्यातल्या. ते जिल्ह्याच्या एसपीना मार्गदर्शन करणार. ते सांगतील तसं एसपी वागणार. त्यामुळे पोलिसांची जो धाक होता जो वकूब होता जी क्षमता होती ती दिसतच नाही ना आता. कधी अजिबात दिसत नाही. कोणी त्याला न्याय इथं पोलीस स्टेशनमध्ये बंदुकीवर गोळी झाडली हो. पुंगळी मिळाली त्यांच्यात पिस्तूलातून गेली सगळं झालं ना. आमदारांचं पिस्तूल पण तुम्ही अजून ताब्यात घेतलं नाही. कुठं राहील कायदा सुव्यवस्था. तो बोर्लीचा आमदार बोलतो हातपाय तोडा मी टेबलवर देतो जामीन. कशी राहील कायदा सुव्यवस्था. मंत्री रोज काल तर मी निधी सुद्धा देणार नाही. देशाच्या संविधानाला हे अभिप्रेत आहे. हिंदू मुस्लिमांबद्दल बोलतात छत्रपती शिवरायांबद्दल बोलतात. कशाचा अभ्यास नाही बस. काल काय बोललो आमच्या मालवण कोकणात म्हण आहे निस्क्या लाज नाही. काल काय बोलले तो आज माहिती नाही असं आहे. काल काय बोलले तर आज नाही. काल काँग्रेसमध्ये होते तेव्हा यांना काय शिव्या घालत होते ते जरा दाखवा एकदा. मग काँग्रेस गेल्यानंतर काँग्रेसला काय शिव्या घालतात तेही पण दाखवून द्या. रोज सरड्यासारखी रंग बदलणारी माणसं निष्ठेच्या बाबतीत इतिहासाच्या बाबतीत संस्कृतीच्या बाबतीत बोलतात. कशाचा अभ्यास नाही रे. आणि तरी देवेंद्र फडणवीस गप्प राहतात. वर तो सांगतो सागरमध्ये आमचा बाप बसलेला आहे. म्हणजे काय मी काही करेन मला कोणी हात लावू शकत नाही. ही लोकशाही बरं का. ही लोकशाही. महाराष्ट्राचा मंत्री असा वागू शकतो. चलो धन्यवाद. एकूण सध्या विधानभवनामध्ये 118 आमदार आहेत ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. एकीकडे
मला वाटतं असंच असायला पाहिजे. आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री असताना नुसता आरोप झाला राजीनामे घेतले आणि वर सांगितलं आरोप झाल्यानंतर राजीनामे घ्यायचे आणि त्याच्यानंतर चौकशीत तुम्ही निर्दोष ठरलात तर पुन्हा तुम्हाला सन्मानाने घेऊ. हीच खरं चारित्र्याची गोष्ट आहे. ही दाखवलं पाहिजे. याला म्हणतात राजकीय चारित्र्य. ते राजकीय चारित्र्य दाखवून दिलं पाहिजे त्यांनी आणि ते तसंच व्हायला पाहिजे. ऑडिट केलं पाहिजे. गंभीर गुन्हे आहेत ना मग ऑडिट केलं पाहिजे त्यांच्यावर असं माझं मत आहे. हा छत्रपती ताराराणी जे आहे ताराराणी त्यांचं स्मारक सातारा जिल्ह्यातल्या संजय माहुलीत आहे. परंतु प्रचंड दुरावस्था त्या स्मारकाची झाली आहे. सरकार कुठल्याही प्रकारचं लक्ष जे आहे ते देत नाही. वा धन्यवाद देतो तुम्हाला. खरं तर छत्रपती संभाजी राजानंतर कोण लढलं त्याच्यामध्ये ताराराणी खरं तर अनसंग हिरो सारखं झालं. ते त्यांच्याबद्दलचा इतिहासातली अगदी दुर्मिळ पानं किंवा कॉलम असतील. औरंगजेबाची हिंमत नाही झाली बरं का. ते संताजी धनाजी हे सगळं जे पुढचा इतिहास आहे तो पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. हे लढले राजे नव्हते. ताराराणी उभ्या होत्या. त्या ताराराणीचं स्मारक ह्या महाराष्ट्र सरकारने जागतिक महिला दिन करता ताराराणीचं स्मारक उभ्या महाराष्ट्रातील महिलांना, जिजाऊचं स्मारक उद्या महाराष्ट्रातील महिलांना, या महाराष्ट्राची खरं तर दैवतासारखी माणसं आहे ती. यांचं स्मारक उत्तुंग आणि सुंदर बस व्हायलाच पाहिजे. पण नुसते पुतळे नको. आत्ता मला सारखी भीती वाटत राहते. तुमच्या विषयाला थोडं जाऊन सांगतो की आमच्या शिक्षणाची पद्धती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत नव्या पिढीला महाराष्ट्राचा अभिमान वाटेल का अशी शंका मनात येते. कारण आमचा इतिहासच आम्हाला माहिती नाही. कधीतरी एखाद्या इंग्लिश मिडियमच्या मुलाला विचारा महाराष्ट्र कधी निर्माण झाला, तो नाही सांगू शकणार. संयुक्त महाराष्ट्राचा लढा नाही सांगू शकणार. मराठ्यांचा इतिहास नाही सांगू शकणार. त्याला विचारलं तर त्याने नंतर छत्रपती शिवाय एका मुलाला आम्हाला इट इज नॉट देअर इन अवर बुक. एक जण म्हणला इट इज देअर इन अवर बुक, अ सिंगल पॅराग्राफ इज देअर. हे इंग्रजी माध्यमातली मुलं. आणि आत्ता आम्हा सगळ्यांना त्या इंग्रजी माध्यमाने एवढं वेळ लावलेला आहे. त्या सगळ्या इंग्रजी माध्यमांना शिकू द्या भाषा जगभरातल्या. इंग्रजी काही आणखीन 50 भाषा शिका, पण तुमची मातृभाषा. मी काल परत बोललोय बघा, मी दाखवतो तुम्हाला. व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती होते. ते इंग्रजी उत्तम बोलत आणि त्यांचा श्लेष अलंकार भन्नाट असे. एका शब्दाला अनेक शब्द ते इंग्रजी पण सांगत, इतकं भन्नाट. पण ते नेहमी सांगत भाषणामध्ये मातृभाषेतनं शिकलं पाहिजे. आणि मातृभाषा ज्याला येत नाही त्याचं या मातीशी किती नातं जुळेल याची मला शंका आहे. मी तबल सांगतो. म्हणून हा इतिहास नुसते ते उभारून जमणार नाही. परीक्षा नका घेऊ. प्लासीची लढाई कधी झाली, लॉर्ड क्लाईव्ह काय बोलला, बरोबर आहे ते सगळं. पण निदान हे माहिती असावं. इतिहासाचं ज्ञान त्यांना मिळावं. त्यांना चित्रपट दाखवा, ऑडिओ व्हिज्युअल दाखवा. आणि हे दाखवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्या शिक्षण पद्धतीतली मूलभूत गरज आहे. त्यासाठी पुन्हा मूलभूत मराठी आलं पाहिजे. आणि ताराराणीच्या सोबत आणखीन एक तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांचं तिथे स्मारक त्या कर्नाटकमध्ये आहे. वाळवंटासारखं पडलेलं आहे भग्ना अवस्थेत. महाराष्ट्र सरकारनेच त्याच्यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे. आणि तो पुढा छत्रपती शिवाजी महाराजांचं हॉस्पिटल मंदिर त्या तंजावरमध्ये आहे. मराठ्यांचा इतिहास छोटा नाही, आपल्याला नाही कळलं. अटके पार गेलो आम्ही. तुम्ही कधीतरी त्या पानिपतमध्ये जा, तिथे एक नकाशा आहे. तो नकाशा तुम्ही बघा हिंदुस्थानचा, त्यातला अटक बघा कुठे येतो, मग कळेल तुम्हाला कुठपर्यंत आपण गेलो होतो. त्या पानिपतात एक लाल आंबा म्हणतात, ते रक्तामुळे तो आंबा लाल झाला असं म्हणतात. तिथं आपण हरलो पानिपतात, पण तरी सुद्धा अब्दाली पळून गेला. जिंकल्यानंतर सुद्धा अब्दाली थांबला नाही, हे लक्षात घ्या. हा मराठ्यांचा धाक, हे मराठ्यांचं शौर्य होतं. ते महादजी शिंदे कुठे आणि आता कुठे याच्यातला विचार केला. म्हणून हा जो इतिहास आहे तो नव्या पिढीला शिकवणं गरजेचं आहे. ताराराणीचं स्मारक अतिशय अभिमान वाटेल असं उभारलं गेलं पाहिजे. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज यांचंही तिथं स्मारक आहे. कर्नाटकात पाहिजे तर राज्य सरकारनं पैसे द्यावेत आणि ते छान तिथं उभं राहावं अशी मागणी करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.